दुसरा अध्याय. संजय उवाच. तन्तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः. मग संजयो म्हणे राया ते, ऐकैतो पार्थो तेथे शोकाकुलरुदना ते करीतु असे. ते कुल देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत. तेणे द्रवले असे चित्त कवणी परी. जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले. तैसे सधीर परी विरमले हृदय ते याचे. म्हणोनी तो कृपा आकळिला दिसतुसे अति कोमाईला. जैसा कर्दमी ऋतला राजहंसू तिया परी पांडुकुमरू. महामोहे अति निर्भरू ते देखोनी शारंग धरू काई बोले. श्री भगवान उवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम स्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. म्हणे अर्जुना आधी पाही उचित काई ये ठाई. तू कवणू हे काई करीतु आहासी. तुझ सांघे काई पाजाले कवण उणे आले. करिता काई ठेले खेदु काईसा. तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कही न संडिसी. तुझे निनावे अपेशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी तू रावो. तुझे या लाठेपणाचा आवो तिही लोकी. तुवा संग्रामी हरुजिंतिला निवात कवचांचा ठावो फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वेसी पाता तुझे निपाडे. दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तू आजी येथे सांडून वीर वृत्ती ते अधोमुख रुदना ते करीतु आहासी. विचारी तू अर्जुनू की कारुण्ये की जसी दिनू. सांगपा अंधकारे भानू ग्रासिला आथी. ना तरी पवनु मेघासी बिहे की अमृत मरणा पाहे. काई इंधनची गिळूनी जाये पावकाते. की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांघे महाफणी दर्दुरे गिळजे काई. सिंहेसी झोंबे कोल्हा ऐसा पाडू आथिका झाला. परितो तुवा साचुकेला आजी येथ. म्हणोनी अजुई अर्जुना झणे चित्त दे ये आहीना. वेगी धीरू करुनी मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हागा तू जरी जाणता तरी न विचारिसी का आता. सांघे जुझा वेळे सदयता उचित काई. हे असतीये कीर्ती नाशू आणि पारत्रिकासी भ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. म्हणोनी शोकू तू न करी पुरता धीरू धरी. हे शोच्यता अवेरी पांडुकुमरा. तुझ नव्हे हे उचित येणे नाशैल बहुत. तू अजुई वेरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नियवसरे एथ कृपाळूपण नुपकरे. हे आताची काई सोयी रे जाले तुझ. तू आधीची काई नेणसी की हे गोत्रजन ओळखसी. वाया काई करिसी अतिशो आता. आजीचे का हे जूझ जन्मानवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काही झाले कैसे स्नेह उपनले. हे नेणजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरिलिया ऐसे होईल जे का असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकुही अंतरैल इही केसी. हृदयाचे ढिलेपण निकेया नव्हे कारण. संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसे नितो कृपावंतू नाना परी असे शिकवितू. ते ऐकवनी गा पांडुसुतू काही बोले.
अर्जुन उवाच कथं भीष्ममहंसंख्ये द्रोणञ्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन देवा हे इतुले वेरी बोलावे नवधारी आधी तू विचारी संग्रामुहा हे जूझ नव्हे हा प्रमादू एत प्रवर्तले या बाधू दिसे उघड लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोषु पाविजती तिये पाकेवी वधिजती आपुल्या हाती देवा संतरुंद नमिजे का घडे तरी पापूजिजे हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा तैसे हे गोत्रगुरु आमुचे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे आर्त असे जयासी वीरू करू हे स्वप्नीहीन सकोधरू ते या प्रत्यक्ष केवी मारू रणा माझी वरी जळो हे जियाले जे तपे विद्या जोडले ते यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थू जगी द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिला तेणे उपकारे काई आभारेला वधू ये आते जेथीची कृपा लाहिजे वरू तेथची मने किजे व्यभिचारू तरी काही मी भस्मासुरू अर्जुन म्हणे गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुं भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरूनि हैव भुंजीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् समुद्रुहा भरितु आईकिजे वरितो देवा आहासु देखिजे परीक्षो भूमनी नेणिजे द्रोणाचिये हे अपार म्हणिपे गगन वरी तेयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय याचे वरी अमृत हे विटे का कालवसे वज्र ही फुटे परी मनोधर्मे हान लोटे विकर विलाही स्नेहा लागी माये म्हणिपे ते किरु होये परी कृपामूर्त आहे द्रोणी ये हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग काय या घातू चिंतू येईल हे ऐसे रणी वधावे मग आपण राज्य भोगावे हे मना नये आघवे जीवितेसी हे येणे माने दुर्भर जे याहुनी भोग सधर ते असतू येथ भिक्षावर मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे परी शस्त्र आता न धरिजे यावरी देवा नवनिशिती शरी वावरोनी यांचे आजिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढून काई किजती विलिप्त केवी सेविजती मज नये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुनो तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी परिते मना नयेची मुरारी ऐकौन्या हे जाणो निपार्थ बिहाला पुनरपी बोलो लागला म्हणे देव चित्त काय या बोला देती चिना न चैतद्विद्म कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवानो जयेयुः यानेव हत्वान जिजीविषामस् तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः एरवी माझे या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे परीनिके काही या परवते हे तुम्ही जाणा पै वीरू या ते ऐकिजे इही बोलीची प्राणु सांडिजे ते येथ आजी संग्राम व्याजे उभे आहाती आता ऐसे या ते वधावे की हे अभेरुनी निगावे या दोहो माझी काय करावे ते नेणो आम्ही कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हंसादिमान् त्वां प्रपन्नम् आता आम्हा काही उचित हे पाहता न स्फुरे येथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरावरोधे जैसे दृष्टीचे तेजची भ्रंशे
मग पासी असत न दिसे वस्तू जात. देवा तैसे मज झाले मन हे भ्रांती ग्रसिले. आता हित जे काही आपुले तेही नेणे. तरी तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरुबंधू माता पिता तू आमची इष्ट देवता. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू. कासरिते सागरू त्यजी केवी. ना तरी अपत्या माये ओसंडून जरी जाये. तरी ते कैसे निजिये सांगे कृष्णा. तैसा सर्वी परी आम्हासी देवा तूच एक आहासी. आणि बोलिले तेन मनसी माझे जरी. तरी उचित का आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा. ते झड करी पुरुषोत्तमा सांगे आता. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनला से मनी. तो तुझे या वाक्य वाचूनी न जिंपे आणिके. पृथ्वी तल आप होईल महेंद्र पद पाविजैल. परिमोहो हान फिटैल मानसीचा. जैसी बीजे आहाळली सुक्षेत्री जरी पेरिली. तरी न विरूढतेची सिंचिली भले तैसी. का आयुष्य पुरले आहे तरी ओखदी काही नोहे. तेथ एक उपेगा जाये परमामृत. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे ये बुद्धी. एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुनो तेथ बोलिला जव क्षणैक भ्रांती सांडिला. मग पुनरपी कवळिला उर्मी तिया. की मज पाहता उर्मी नोहे हे अनारिसे गमत आहे. तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सुवर्म हृदय कल्हारी कारुण्य वेळेचे या भरी. लागला म्हणोनी लहरी भाजे चिना. हे जाणोनी जैसिया प्रौढी जो दृष्टी सवे विषफेडी. तो धावे या हरिगारुडी पातलाके. तैसे या पांडुकुमरा व्याकुळा मिरवत असे कृष्ण जवळा. जो कृपावसे अवलीळा रक्षैल आता. म्हणोनी गातो पार्थू मोहफणी ग्रसितू. म्या म्हणितला संकेतू जाणोनिया. मग देखा तेथ फाल्गुनू घेतला भ्रांती कवळुनू. जैसा घन पटली भानू आच्छादिजे. त्या परी धनुर्धरू जालासे दुःखे निर्भरू. जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरू वणवलाके. म्हणोनी सहजे सुनीळू येरू कृपामृते सजलू. तो वळलासे गोपाळू महामेघू. तेथ सुदर्शनाची दीप्ती ते विद्युत जैसी झळकती. गंभीर वाचा ते आईती गर्जनेची. आता तो उदारू कैसा वर्षैल. जेणे अर्जुना चलू निवैल. मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. तेची कथा पै ऐका मनाचिया आराणुका. ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्तीचा. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप. न योत्स्यैति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया पुनरपी पार्थू. देवेसी शोकाकुलितू काई बोले. ऐके सखे दू बोले कृष्णा ते. आता न आळवावे तुम्ही माते. मी सर्वथा न जुझे येथे भरवसेनी. ऐसे एकी हेला बोलिला मग मौन धरूनी ठेला. तेथ देवो विस्मो पातला देखोनी ते आते. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. मग आपुलेया चित्ती म्हणे एथ आदरिले काय येणे. अर्जुनो सर्वथा काही नेणे काय किजे. हा उमजे आता कवणी परी कैसे निपाधीरू स्वीकरी. जैसा ग्राहा ते पाचा खरी अनुमानी का. असाध्य देखोनी व्याधी अमृता सम औषधी. वैद्यसूची निरवधी निर्वाणीची. तैसे विचारी अनंतू
ते या दोन्ही सैन्या आतू तिया परी पार्थू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोषे बोलो आदरिले जैसे मातेचे या कोपी थोकले स्नेह आथी का औषधाचे या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच दिसे परिगुणी प्रगट होये तैसी वरी पाहाता उदासे अंतरी तरी सुरसे तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिले श्री भगवान उवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी नवल देखिले जे हेतुआ येथ आदरिले माझा रिची तू जाणता जरी म्हणिपसी परी नेणिवे ते न संडीसी आणि सिकवू म्हणो तरी बोलसी तूची बहु जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे सिंहाणे पण तैसे दिसतसे तू आपण पे तरी नेणसी परी कौरवा शोचू पाहासी हा बहुत विस्मयो आम्हासी पुडत पुडती तरी सांग मज अर्जुना तुझ पासवनी स्थिती त्रिभुवना हे अनादिसिद्धा विश्वरचना ते लटिके काई एथ समर्थू एकु आथी ते या पासवनी भूते होती तरी हे वायाची काई बोलती जगा माझे सांप्रते ऐसे झाले जे हे जन्म तुवा सृजले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई तू भ्रमलेपणे अहंकृती या घातून धरीसी चित्ती तरी सांगे काई होती चिरंतन हे तू एक वदिता आणि लोक हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी अनादिसिद्ध आगवे हे होत जात स्वभावे तरी तू आकाशोचावे सांगे मज परी मूर्खपणे तू नेणसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तू नीती सांगसी आम्हा प्रती देखे विवेकिये होती ते दोहो ते न शोचिती जे होये जाये हे भ्रांती म्हणोनिया नत्वे वाहन जातु नासन नत्वन्ने मे जनाधिपाहा न चैवन भविष्याम सर्वे वयमतः परम अर्जुना सांगेन आईक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदि करुनी नित्यता ऐसेची असवनी का निश्चित क्षया जाऊनी ये भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही जे उपजे आणि नाशे ते मायावशे गादिसे एरवी तत्वता वस्तु असे अविनाशची पवने तोय हालवले आणि तरंगाकार झाले तरी कवणे के जन्मले म्हणो ये गीथ तेची वायूचे स्फुरण ठेले उदक सहजे सपाटले तरी काही आता निमाले विचारी पा देहिनोस्मिन् यथा देहे कौमारे यौवनंजरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति ऐकै शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची लौकिकी देख प्रमाण तू एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य तेथ आपैसे या उपरी जरा प्रवेशे एके देही तैसी चैतन्याचे आठाई ये शरीरांतरे पाही ऐसे जाणे ते या नाही व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास तांस्तितिक्षस्व भारत एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तिही आकळी जे अंतःकरण म्हणोनी भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेत हर्ष शोक हे उपजती ते आंतरकरण आपलविती संगे येणे जे या विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणिक काही सुखही दिसे देखै हे शब्दाची व्याप्ती जेथ निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण वपुचे निसंगे कारण संतोष खेदा भयासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख
जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोषु हि दे. तैसाची द्विविधू रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणोनी हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रियाधीन होईजे, तरी शीत उष्णाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. या विषया वाचून काही, आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य तिया परी, म्हणोनी तू अभेरी, हा सर्वथा संगुन करी धनुर्धरा. यौहि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ, समदुःख सुखंधीरं सोमृतत्वाय कल्पते. हे विषय जया ते नाकळीती, तेया ते सुखदुःखे न पवती, आणि गर्भवास संगती नाही तेया. तो नित्यरूपू पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. आता अर्जुना आणिक एक सांगैन मी ते ऐक, जे विचार परलोक ओळखती. एया उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत स्वीकरिती. सलिली पय जैसे एक होऊनी असे, परिनिवडोनी हंसे वेगळे किजे. का अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडी ती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेचिया आयणी, करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. भूस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे फलकट जाणो आथी. तैसे विचारिता निरसले, प्रपंचौनी सहजे सांडले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यासी. म्हणोनी अनित्याच्या ठाई, ते या आस्तिक्य बुद्धी नाही, जे निष्कर्षू दोहीही देखिला असे. अविनाशी तु तद्विद्धि, येन सर्वमिदन्ततं. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. देखे सार असार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू तिन्ही नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयातीतू, ते या केले याही घातू कदा नव्हे. अंतवंत इमे देहा, नित्यस्योक्ता शरीरिणः. अनाशिनो प्रमेयस्य, तस्माद्युध्यस्व भारत. शरीर जात आगवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणोनी तू आजुझावे पांडुकुमरा. येनं वेत्ति हंतारै, यश्चैनं मन्यते हतम्. उभौ तौ न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते. तू धरूनि देहाभिमानाते, दीठी सूनी या शरीराते. मी वधिता हे मरते म्हणतु आसी. अर्जुना हे नेणसी, जरी तत्वता विचारीसी, तरी वधिता तू नवसी हे वध्य नवती. न जायते म्रियते वा कदाचिन्, नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्. कथं स पुरुषः पार्थ, कंघातयति हंतिकम्. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नची साच उपजे. मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जाण माया, तू भ्रमसी का वाया. शस्त्रे हालेया छाया आंगी रूपे. का पूर्ण कुंभू उलंडला, तेथ बिंबाकारू भ्रंशला. परिभानो नाही नाशला, ते आसवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती आवरले दिसे. तो भंगले या आपैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाश नाही स्वरूपी. म्हणोनी तू हे नारोपी,
भ्रांती बापा वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मागुती नूतन वेळिजे तैसे देहांतराते स्वीकरिजे चैतन्यनाथे। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। अच्छेद्योऽयमदाह्योऽय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणु रचलोऽयं सनातनः। अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि। हा अनादि नित्यसिद्धू निरुपाधी स्वसंवेद्यू म्हणोनी शस्त्रादिकी छेदू न घडेया। प्रलयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एतमहाशोषू न प्रभवे मारुताचा। हा तर्काचिये दृष्टी गोचरू नव्हे किरीटी ध्यानयाचिये भेटी उत्कंठा वाहे। सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना निस्सीमो हा अर्जुना पुरुषोत्तमो। हा गुणत्रय रहितू वर्णव्यक्तीसी अतीतू विरक्तू अविकृतू सर्वरूपू। अर्जुना हा नित्यू अचलू शाश्वतू सर्वत्र हा सदोदितू परिपूर्ण हा। आता ऐसा हा जाणावा तरी सकळात्मकु देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा। अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि। अथवा ऐसा नेणसी अंतवंतची मानिसी तरी शोचू न पवसी पांडुकुमरा। जे आदि स्थिती अंतु हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनस्यूतू गंगा जळाचा। ते आदि नाही खंडले समुद्री तरी मीनले आणि जातची उरले मध्ये दिसे। ये तिन्ही या परी सरिसीची अवधारी भूतासी कवणी अवसरी ठाकतीना। म्हणोनी एथ आघवे नलगे तुझ शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी। ना तरी हे अर्जुना नय्येची तुझ्या मना जे देखवनी लोकू आधीना जन्मक्षया। तरी एथ तुझ काही शोकासी कारण नाही जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर। जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि। उपजेते ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्रगा जैसे परिभ्रमे। ना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होती जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे। महाप्रलयावसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणोनी न परिहरे आदि अंती। तू जरी ऐसे मानिसी तरी खेदुका करीसी काही जाण तू नेणसी धनुर्धरा। एथ आणिक एक पार्था तुझ बहुती परी पाता दुःख करावे या सर्वथा विशो नाही। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना। जे समजते ये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया। ती क्षया जेथ जाती तेत निभ्रांत आने नवती देखे पूर्वस्थिती येची येती आपुलिये। येर मध्ये प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारुहा मायावशे स्वरूपी बिंबे। ना तरी पवने स्पर्शिले नीर ते परिहासे तरंग आकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी। तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल। तैसे आधीची ऐसे नाही ते आलागी हृदसी काई। तू अविट हे पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले सतत जया लागे विरक्त वनवासिये। दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते
मुनीश्वर तपाते आचरति आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वापेनो वेदन चैव कश्चित् एक आंतरी निश्चळ जे निहाळीती केवळ ते विरसले सकळ संसार जात एका गुणानुवादु करिता उपरती हो निचित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक ऐकता निवाले ते देह भावीची सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माघवते न समात परतले नाही तैसे योगेश्वरांची आमती मिळणी सवे दुणावटती परी जे विचारून पुनरावृत्ती भजती चिना देही नित्यमवध्योयन देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वीहि देहि जया करिता घातु नाही ते विश्वात्मक तू पाहि चैतन्य एक एयाचे निची स्वभावे हे होत जात आघवे परी सांघे का शोचावे येथ तुवा एरवी तरी पार्था तुझ नेणो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याद्युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तू आजुई का न विचारीसी काही हे चिंतिताहासी स्वधर्मो विसरलासी तरी जे जेणे या कौरवा भले ते झाले अथवा तुझ काही पातले का युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्मो एकू आहे तो सर्वथा गा त्याज्य हे त्यजिले या न त्यजे पाहे धनंजया कृपाळूपणे तुझे चित्त जरीही झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्यासी ते नाही बोलिले ऐसे निही विषनो हे सूदले ज्वरी देता ऐसे आन करिता नाशु होईल हिता म्हणोनी तू हे गा आता सावधू होई आटाट व्याकुळता काई निकट आपुला धर्म तू पाही प्रगट आचरिता बाधू नाही कवणी काळी ना तरी मार्गेची चालता अपावन घडे सर्वथा का दीपा आधारे वर्तता नाडळीजे तिया परी पार्था स्वधर्मेची राहाटता सकळ काम पूर्णता सहजे होये म्हणून तू पाही क्षत्रिया आणिक काही संग्राम वाचून नाही उचित जाणे निष्कपटा होआवे उसिना घाई जुजावे हे असो काही सांगावे प्रत्यक्षावरी यदृच्छया चोपपन्नौ स्वर्गद्वारमपावृतं सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अर्जुना जूझ आताचे हे हो का दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्रामो काही म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे मूर्तमंतुका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपरी करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिय बहुपुण्य किजे जे जूझ ऐसे लाहिजे जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा हा संग्रामुगा देख पातला असे अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि आता ऐसा ठावो अभेरिजे मग आथिले शोचू बैसिजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडिले आपणची होये धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी तुवा तरी असती कीर्ती जाईल जगची अभिशाप देईल आणि दिवसीत पावतील महादोष जैसी भातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विण रणी अरण्ये शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे तैसा स्वधर्महीनु अभिभविजे
महादोषी अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते जरी स्वधर्मो सांडिसील तरी पापावरी पडा होसील आणि अपयशते न वचैल कल्पांतवेरी जाणते नी तव वरी जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे आणि सांघकेवी निगावे येथवनिया तू निर्मत्सरू सदयता येथवनी निगसी माघवता परिते संमती समजता नये या हे चहूकडूनी कवळतील आणि बाणवरी घेतील तेथ पार्थान सुटी जैल कृपाळूपणे ऐसे निही पाप प्राण संकटे जरी विपाये निगणे घटे तरी ते जियाले ही वोखटे मरणाहुनी भयाद्रणादुपरतं मंसेन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् तू आणि कहेन विचारीसी एत संभ्रमे जुझो आलासी आता सकणवे निघालासी माघवता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना काही प्रत्या येईल मना सांघे मज अवाच्य वादांश्च बहून वदिशन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम् ते म्हणतील गेला रे गेला अर्जुनो आम्हा बिहाला हा सांघे बोलू उरला निका काही लोक सायासे करूनी बहुते वेचिती आपुली जीविते परिवाडवीती कीर्तिते धनुर्धरा ते तुझ अनायासे अनकळित जोडलीसे हे अद्वितीय जैसे गगन होये तैसी कीर्ती निस्सीम तुझे आठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोके दिगंतीचे भूपती भाट हो उनी वाखाणी ती जे ऐकता दचकती कृतांतादिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी अतिचोखट जिया देखी जगी सुभट वाट झाले ते पौरुष तुझे अद्भुत ऐकवनिया हे समस्त झाले आती विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हाका युगांत होये की मदमुखा तैसा कौरवाया अशेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते नाना सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल मा हिणाओ अंगा येईल जरी माघवता निघसील न जुजताची हे पळता पळो नेदितील धरून अवकळा करीतील अगणित कुटी बोलतील ऐकता तुझ मग तिये वेळी हिये फुटावे आता लाठेपणे का न जुझावे हे जिंतले तरी भोगावे पृथ्वी तळ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ना तरी पार्थारणी येथ जुजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील म्हणून आता ये गोठी विचारून करे किरीटी धनुष्य घेऊन गावठी जुझे वेगा देखे स्वधर्मो हा आचरिता दोष नाशैल असता तुझ भ्रांती हे कवणी चित्ता पातकाची सांघे प्लवे चिकाई बुडिजे की मार्गे जाता अडखळीजे तरी विपाये चालो नेणिजे तरी तेही घडे अमृते तरी मरिजे जरी विशेषी सेविजे तैसा स्वधर्मे दोष पाविजे हे तुकपणे म्हणून तुझ पार्था हे सांडूनी सर्वथा क्षात्रवृत्ती जुझता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि सुखी संतोषा नैयावे दुःखी विषादा न जावे लाभा लाभ न धरावे मना माझी एथ विजय होईल सर्वथा देह जाईल हे आधी काही पुढेल चिंता वेना आपण पेया उचिता स्वधर्मा ते राहाटता जे पावे निवांता साहूनी जावे ऐसे मने होआवे तरी दोषून घडे स्वभावे म्हणून आता जुझावे निभ्रांत तुआ
एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि सांख्यस्थिती संकलित सांगितली तुझ येथ आता बुद्धी योगी विनिश्चित अवधारी पा जिया बुद्धी युक्ता जाले या गा पार्था कर्मबंधू सर्वथा बांधून पवे जैसे वज्र कवचले इजे मग शस्त्र वर्षावो साहिजे परिजयतेसी उरिजे अचुंबिता नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् तैसे इहिकतरी न नशे आणि मोक्षुतो हि अनायासे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळला कर्माधारे तरी राहाटिजे परी कर्मफळ नापेक्षिजे जैसा मंत्रज्ञानेन बाधिजे भूतबाधा तिया परी जे बुद्धी आपु जालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके जेथन संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अतिनिष्कंप गुणत्रयादीचे लेप जेथ नाही अर्जुना ते बुद्धी पुण्यवशे जरी अल्पची हृदयी पैसे तरी अशेष हे नाशे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुता तेजा प्रगटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणो नये पार्था हे बहुती परी अपेक्षिजे सदासुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना जैसान जोडे बहुवसु आणि का सारिखा परिसु का अमृता चालेसु देवे पाविजे तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी जिये परमात्मा अवधी जैसा गंगेसिका उदधी निरंतर तैसे ईश्वरू वाचोनि काही जिये आणिक लाहणे नाही ते एकीची बुद्धी पाही अर्जुना जगी येरी तेगा दुर्मती तेथ बहुधा विकरती जेथ निरंतर रमती अविवेकिये म्हणूनी ते पार्था स्वर्ग संसारी आस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती दावूनिया म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म चिकिजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर एथ हे वाचूनि काही सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धिते कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगेश्वर्य गतिं प्रति देखे कामनाभिभूत होऊनी कर्मे करीत ते केवळ भोगी चित्त देऊन या क्रिया विशेषे बहुते न लोपीती विधीते तेणे ऐश्वर्य भोगाते पावो म्हणती भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते परी एकचिकुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरीती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जोका जैसा कापुराचा राशिकीजे मग अग्नी लावुनी जाळीजे कामिष्टांनी संचरिजे काळकूट दैवे अमृतकुंभ जोडला तो पाये हाणवनी उलंडिला तैसा नाशी ती धर्मो निफनला हेतुकपणे सायासे पुण्य अर्चिजे मग संसारुका अपेक्षिजे परी नेणती ते कायिकिजे अप्राप्त देखे रांधवणी रससो यनिकी करुनिया जैसी मोलेविकी तैसा भोगासाठी अविवेकी धरीती धर्मू म्हणूनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा ते या वेदवादरता मनी वसे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान म्हणूनी तिही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत जे उपनिषदादी समस्त
सात्विकते येर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्मादिक ते केवळ स्वकर्म सूचक धनुर्धरा म्हणून अर्जुना तू जाण हे सुख दुःखासी कारण एत झने अंतःकरण रिगोदेसी तू गुणत्रया ते अभेरी मी माझे हे काही न करी एक आत्मसुख आंतरी विसंभना यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः जरी वेदी बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे जैसा प्रकटले या गभस्ती जरी अशेष मार्ग दिसती तरी ते तुके काही चालीती सांगे मज उदकमय सकळ जरी जाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्था विचारिती मग अपेक्षित स्वीकारिती शाश्वत जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होएगा आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले जेन संडिजे तुवा आपुले विहित कर्म कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी रती नोहावी हे सत्क्रिया आचरावी हे तू विण कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी रती नोहावी हे सत्क्रिया आचरावी हे तू विण योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते तू योगयुक्तो हो उनी फळाशा संगु सांडूनी मग आदरे चित्त देऊनी करी कर्मे परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तोषावे हेही नको का निमित्ते कवणे एके ते सिद्धीन वचता ठाके तरी ते तिचेन अपरितोषे क्षोभावेना आचरता जरी सिद्धी गेले तरी ते काजाची किर आले परी ठेले या सगुण झाले ऐसे चिमानी देखे जे तुलाले कर्मनी फजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे संता संती कर्मी जे समत्व मनोधर्मी ते योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी बुद्धियोगो विवरिता बहुवे पाडे तो पार्था दिसे हा आरवता कर्म भागो परिते कर्म आचरिजे तरीची हा योग पाविजे जे कर्मशेषची सहजे योग स्थिती म्हणून बुद्धियोगु सधरू तेथ अर्जुना होई थिरू मने करी अवेरू फळ हे तुचा जे बुद्धियोगे ओजले तेची पारंगत झाले ही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् ते कर्मी तरी वर्तती परिकर्मबंधा नाकळती आणि यातायाते गालोपती अर्जुना तेया मग निरामय भरित पावती पदगा अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ऐसा तैची होसी जय मोहाते तू सांडीसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळ गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे तेत काही जाणावे मागील ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुखैल श्रुती विप्रतिपन्ना ते
यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. मग इंद्रियाची ये संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागवती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तेथ अर्जुनो म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांघावा कृपानिधी. मग अच्युतू म्हणे सुखे जे किरीटी तुझ गानिके ते पूसपा उन्मेखे मनाचेनी. तव एया बोला पार्थे म्हणितले सांघापा कृष्णा ते काही म्हणिपे स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. स्थिरबुद्धी जो म्हणजे तो कैस्या चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित. तो कवणी स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्मावतरणू जो षड्गुणाधिकरणू काही तेथ नारायणो बोलतू असे. श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणे अर्जुना तू परियसी हा अभिलाषू प्रौढू मानसी अंतरावो स्वसुखासी करीतू असे. जो सर्वदा नित्यतृप्तू अंतःकरणी भरितू परिविषया माझी पतितू जेणे संगे. तो काम सर्वथा जाये आत्मतोषी मन राहे तोचि स्थितप्रज्ञ होये पुरुषु जाणे. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. नाना दुःख प्राप्ती उद्वेगो नाही गाचित्ती आणि सुखाच्या आरती अडेचिना. अर्जुना ते याचे आठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जाण स्थिरबुद्धी निरसूनी उपाधी भेदरहितो. यः सर्वत्रानभिस्नेहस् तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण का चंद्र जैसा अधम उत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अविच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटून हे चित्ता कवणे काळी. गोमटे काही पावे तेणे तोषे न अभिभवे जो वोखटेनी न आंगवे विषादासी. ऐसा हर्षशोक विरहितू जो आत्मबोधे भरितू तो जाणावा प्रज्ञासितू धनुर्धरा. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. देखे कूर्मो जिया परी उवाईला अवेव पसरी ना तरी छावसे आवरी आपणापे. तेसी इंद्रिये आपयती होती ज्याचे म्हणितले करीती त्याची प्रज्ञा जाणे स्थिती पातली असे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. आता अर्जुना आणि कयेक सांगैन ऐके कवतिक जे विषया ते साधक त्यजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरीती परिरसने नियमो न करीती ते सहस्रधा कवळिजती विषयी. जैसी वरीवरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसे निनाशु निफजे वृक्षातेया. उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेन आंगे फाके तैसा मानसी विषयोपोखे रसद्वारे. एरा इंद्रिया विखोतुटे तैसा नियमो नये रसुहटे जे जीवनची हे न घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे हा ही नियमाते पावे जे परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. ते शरीर भाव न असती इंद्रिये विषय विसरती जे सोहम भाव प्रतीती प्रगट होये. यततो ह्यपि कौन्तेय
पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। एरवे तरी अर्जुना हे आया नये साधना राहटताती मने जतना निरंतर जे। जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरूनी असती। तेही किजती कासाविसी एया इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का। देखे विषय हे तैसे पावती रिद्धीचे निमिसे मग आसळती स्पर्शे इंद्रियाचेनी। तये संधी मन जाये मग अभ्यासिले ठाये ऐसे बळीकटपण आहे इंद्रियांचे। तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणोनी ऐकये गा पार्था या निर्दळी सर्वथा जो सर्व विषयी आस्था सांडूनिया। तोची एकुगा तू जाण योगनिष्ठेसी कारण जया विषय अंतःकरण झकवेना। तो आत्मबोधयुक्तू होऊनी असे संतू जो माते हृदयातू विसंभेना। एरवी बाह्य विषय नाही परी मानसी होईल काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे। जैसा विषाचा लेसू घेतला होये बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी। तैसी विषयांची शंका मनी वाहाती देखा घातु करी अशेखा विवेक जाता। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। जरी हृदयी विषयस्फूर्ती तरी निस्संगा ही आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाखाची। जेथ कामू हा उपनला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधू असे ठेविला सम्मोहो जाणे। सम्मोहा झाली व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती जैसी चंडवाते ज्योती आहळते गा। अस्तमानी निशी सूर्य तेजाग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी। मग अज्ञानांध केवळ तेणे आपलं विजय सकळ तेथ बुद्धी होये व्याकुळ हृदया माझी। जैसी जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा। ऐसा स्मृतिभ्रंश घडे ते सर्वथा बुद्धी अवघडे मग समूळ तेथ उपडे ज्ञान जात। चैतन्याचे या भ्रंशी शरीरा दशा जैसी प्राणिया बुद्धिनाशी तैसे होये। म्हणोनी ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंगू लागे इंधना तो प्रौढू झाला त्रिभुवना पुरोशके। तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन गवसी तपावे। रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेय आत्मा प्रसादमधिगच्छति। म्हणोनी विषय आघवे सर्वथा मनोनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील। पार्था आणि कही एक जरी नाशले हे रागद्वेष तरी इंद्रिया विखी बाधक रमता नाही। जैसा सूर्यो आकाशगतो रश्मी करी जगा स्पर्शितू तरी संगदोषे काई लिंपितू तेथिचेनी। तैसा इंद्रियार्थी उदासीनो आत्मरसेची अभिन्नो जो काम क्रोध विहीनो होऊनी असे। तरी विषयातुही काही आपण पे वाचून नाही तरी विषय कवण काही बाधिती तेया। जरी उदके उदकी बुडिजे ना तरी अग्नी आगी पोळिजे तरी विषय संगी आपलं विजय परिपूर्ण तो। ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखिळ तेयाची प्रज्ञा अचल निभ्रांत मानी। प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते। देखय अखंडित प्रसन्नता आथि जयाची चित्ता
तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू, तेया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमस्वरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे आह कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वरूपू योगयुक्ती. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शांती रशांतस्य कुतः सुखम्. ये युक्तीची कडसणी नाही जयाचया अंतःकरणी, तो आकळीला जाणगुणी विषयाधिकी. जयाची स्थिरबुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आप होये. जेथ शांतीचा जीवाला नाही, तेथ सुख नरिगेची कही. जैसा पापियांच्या ठाई मोक्षो नवचे, देखे अग्नि माझी घापती. तिये बीजे जरी विरुढती, तरीची अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणोनी अयुक्तपण मनाचे, ते सर्वस्व जाण दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमन किजे. इंद्रियाणां हि चरताई यन्मनो नुविधीयते, तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांबसी. ये इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती. ते तरतलेची न तरती विषय सिंधू. जैसी नावथडिये टाकी जता, जरी वरपडी होये दुर्वाता. तरी चुकलाही माघवता अपावो पावे. तैसी जरी प्राप्ते ही पुरुषे, इंद्रिये लाळिली कवतिके. तरी आक्रमिला देख दुःखे संसारिके. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः, इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणोनी आपुली आपण पेया, जरी ये इंद्रिये येती आया. तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्मुजिया परी वाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. तैसी इंद्रिये आपैती होती, ज्याचे म्हणितले करीती. त्याची प्रज्ञा सहज स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन, ते या पूर्णाचे जे चिन्ह. अर्जुना तुझ सांगेन पर्यसपा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. देखे भूतजात जेथ निदयले, तेथची जयासी पाहाले. आणि जीव जेथ चैले, तेथ निद्रितू जो. तोची तो निरुपाधी अर्जुना, तोची स्थिरबुद्धी. तोची जाणवनी निरवधी मुनीश्वरू. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्. तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे, स शान्तिमाप्नोति न कामकामी. पार्था तो आणिकेही परी, जाणो येईल अवधारी. जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त, परिपूर्ण हो उनी मिळत. तरी अधिकू नव्हे ईशत मर्यादान संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषवनी जाती सर्वथा. परिन्यूनो नव्हे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी, तया क्षोभू नाही बुद्धी. आणि न पवता न बधी धृती तेया. सांगे सूर्याचे या घरी, काही प्रकाशो वातिवेरी. कान लविता अंधारी कोंडैल तो. देखे रिद्धी सिद्धीची त्या परी. आलिया गेलिया सेची न करी, तो विगुंतला से अंतरी महासुखी. जो आपुले निनागरपणे, इंद्रभुवना पाबळे म्हणे. तो रंजे केवी पालिवणे भिलाचेनी. जो अमृताही ठेवी, तो कांजी जैसा न सेवी. तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखा नाही.
तेथ रिद्धी सिद्धी काही प्रकृता होती. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोषला तो चित्त प्रज्ञो भला ओळखतो. तो अहंकारा ते दवडूनी सकळ काम सांडूनी विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति. स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. पार्था हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम. देहीची पातले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची ही व्याकुळता. आड ठाकोन शके चित्ता प्रज्ञा जिया. आता तेची स्थिती स्वमुखे श्रीपती सांगे अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले. आता आमुचे याची काजा हे आले उपपत्ती या. जे कर्म जात आघवे एथ निराकरिले देवे. तरी पारुखले मिया जुजावे म्हणून या. ऐसा अच्युताची बोला चित्ती धनुर्धरू उवाईला. आता प्रश्न करील भला आशंकोनिया. तो प्रसंगू असे नागरू सकळ धर्मासी आगरू. की जो विवेकाचा सागरू प्रांतहीनू. जो आपण सर्वज्ञनाथू निरूपिता होये अनंतू. ते ज्ञान देवो सांगेल मातू निवृत्तीचा. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः.